नमस्ते किसान, नमस्ते भारत, जय महाराष्ट्र। किरण किसान, बी किसान के साथ केला प्लॉट, नेपियर की बाउंड्री और एक केला प्लॉट। बी किसान की पहचान ही है, इस तरह के प्लॉट बनते हैं केले के। और अभी देखिए बीच में, चलो विजिट करवाते हैं आपको। पाँच बाय 7 जिगजैग पैटर्न, 70-30, और वो भी बुलढाणा जिला, महाराष्ट्र में। बरं, गॅप वगैरे बघू, आधी आपला परिचय करून द्या तुमचा। माझं नाव विशाल अनिल जाधव, राणा टाकरके, तालुका नांदुरा, डिस्ट्रिक्ट बुलढाणा। लागवडीची तारीख सांगा। लागवडची तारीख माझी 28 एप्रिल पासून चालू केली होती, तसं 1 मे पासून। किती लागवड आहे? माझं हे 2300 कोड आहे। 2300। लागवडीचा ग्राफ 7x5 जिगजॅग। 5x7। हा 5x7। हां, प्लसचा रोप आहे काय? बीके प्लस की 4 सायकलचा की 6 सायकलचा? 4 सायकलचा। 6 सायकलचा बीके G9। 1 मे झाला ना, म्हणजे 4 महिने 20 दिवस। मस्त कंडिशन। या भागवत भाऊ, काय म्हणता? बघा, तुमची गाईडलाईन आहे, तुमच्या एरियातला प्लॉट आहे, मस्त बनलंय। आता इथे साईज बघा किती, 30च्या प्लस दिसत आहेत मला। 30+ आहे। 30च्या प्लस, 30 प्लस 30 प्लस 31 आहे। इथं जे पूर्ण प्लॉट मध्ये ग्रीनरी आणि पूर्ण निरोग प्लॉट आहे। कुठलाही सिगाटोका, कुठलाही रोगाचं हे नाही आहे। हे जादू आहे आपला 5x7 आणि कमी सायकलची रोपं, त्या पद्धतीने। पण म्हणजे काल क्रॅक होत्या पूर्ण, हे पाऊस थोडा जास्त झालेला आहे। आता आपण इथं म्हणजे जो केळीचा आपला जो प्लॉट आहे, या प्लॉटच्या आपण सेंटरला आहे। कारण की बऱ्याचशा वेळा काय होतात की शेतकरी म्हणजे साईडची झाडं दाखवतात की झाडं कशी आहेत। आता आपण झाडाच्या म्हणजे प्लॉटच्या सेंटरला, म्हणजे याचे निशाने सांगतो तुम्हाला की आपण सेंटरला काढू ना, कारण की कोणाची जे ड्रीप असते हे सेंटरला असते। हा, आणि हा सेंटर म्हणजे पूर्ण शेताचा सेंटर आहे, कारण की इथून पाणी अर्धा प्लॉट टिकले आणि अर्धा प्लॉट टिकले। तर सेंटरची जर आपण झाडाची जर हे याचा बुंदा पाहिला, तर सध्याचा हा जो बुंदा आहे समजा, हा प्युअर आपला 30+ आरामशीर आहे। हा, आणि हे असताना सुद्धा याची जे पानं आहेत, हे पानं पूर्ण हिरवे पानं आहे। आणि आता यावरेजन याचं किती दिवस झाले? 4.5 महिने। 4.5 महिने। आता 4.5 महिने असताना जर 30चा बुंदा आहे, तर अजून फ्लॉवरिंग यायला जवळपास 2 महिने बाकी आहेत। तर त्या हिशोबाने अधिक हा प्लॉट म्हणजे बुंदा आहे आरामशीर 40+ सहज महिन्याला 5 इंच जरी वाढ, हा, तर 40च्या आसपास तो आरामशीर जाईल। आणि आता हे जे त्याचे जे पिल जे ठेवलेले आहेत, तर हे एक वेळ काढून टाका आणि नंतर जे पिल आहे, हा, नंतर जे येते ते त्याच्या साईडचे एक पिलू ठेवून द्या। आणि शक्यतो काय उत्तर साईडचा आपल्याला पिलू ठेवायचा आहे। हा, तर बाकीचे पूर्ण एकदम क्लीन करून टाका आणि नंतर आपण ठेवून दे त्याला पुढच्या महिन्यामध्ये। आणि एक इथे एक पाहू शकता की जे पानाचं गॅपिंग आहे ते व्यवस्थित आहे। आणि पूर्ण प्लॉटची जर शायनिंग पाहिली, म्हणजे कोणताही सिगाटोका, करपा की जो यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आढळते, तर तो याच्यावर नाही सारखाच आहे। हा, कारण नाही सारखा म्हटलं म्हणजे नाहीच असं म्हटलं चालते, कारण की कुठेही तुमच्या पानावर कुठे डाग खालच्या पानावर काहीच नाहीये। जर हा ग्राफ आपला जर कमी असता, म्हणजे 5x5 असता,
तर काय झालं असतं की सिगाटोका तुम्हाला दिसू शकला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी 70-30 हे पद्धत आहे हे एकदम 100% फॉलो केलेली दिसते. कारण की अंदर ड्रीप आहे आणि नाली एकदम प्रॉपर कंडिशन मध्ये केलेली आहे आणि पानाची संख्या पण एकदम व्यवस्थित आहे. पूर्ण हेल्दी प्लॉट आहे. फक्त जे काही कचरा निघेल ते अंदरच टाका. हा अंदरच टाका. केलं खूप मोठं ग्राफ होईल. म्हणजे आमच्या शेतामध्ये ऊन लागेल, थंडी लागेल, प्लॉट खराब होईल. आता 5x7 मध्ये सुद्धा पूर्ण पानं झाकले गेलेले आहेत. म्हणजे हे ग्राफ सुद्धा कमी पडतोय. कमी पडतोय. बनतो तसा प्लॉट बनतो. जेवढी तुम्ही जागा द्याल ना तेवढी केळीची वाढण्याची क्षमता आहे. ग्रोथ आणि पाण्याची पण हाईट. ते आपण शेतकरी काय करतात, बरेच शेतकरी जास्त रोपं लावली म्हणजे जास्त उत्पादन येईल या आशेने जास्त लागवड करतात एका एकरामध्ये 5x5 ने. आणि त्याचं दुसरं नुकसान काय होतं की असं बुंदा नाही बनत. नाही. पूर्ण हेल्दी प्लॉट आहे ना. एकदम बढिया आहे. बाहेरच्या एरियामध्ये बघितलं आम्ही ना, पाहिलंय याच्या शेतामध्ये यांच्या गेलो, शेतात गेलो असं तिकडे कॉन्टॅक्ट गेलो, पाहिलं. करत. बरं बरं. म्हटलं ही पद्धत चांगली आहे. हम्म. त्यासाठी म्हणजे ठरवलं की जर समजा आपल्याला कमी टायमात जर जास्त कटिंग घ्यायचे असतील तर त्यासाठी आम्ही एक 5x7 हे अंतर म्हणजे शेतकऱ्यांनी पण स्वीकारलं, जसं आपण सांगलं गाईडलाईन नुसार आपल्या बी किसानच्या. आणि भाव चांगला भेटो त्यासाठी सुद्धा आपण हे वापरलं की कारण की आपल्या इकडच्या भावाची जे कंडिशन आहे बाकीच्या ठिकाणपेक्षा जवळपास 10 रुपये 15 रुपयाचा